नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी 2024 मध्ये काढलेली जाहिरातीमध्ये गडबड आहे. निकालामध्ये गडबड झाली. विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही आंदोलन करावं लागली. आंदोलन झाली. एमपीएससी बरोबर नुकतीच मीटिंग पण झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आता एमपीएससीने एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की ह्या घडामोडी काय घडल्या. थोडक्यात बाकी प्रत्येक गोष्टीवरती पाठीमागे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी हा एक व्हिडिओ थोडीशी पाठीमागची हिस्ट्री घेऊन मी तुम्हाला सांगतोय की एमपीएससीने आता नवीन सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे. त्या वेळापत्रकानुसार तुमच्या पुढच्या एक्झाम होणार आहे. थोडक्यात समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी एमपीएससी पूर्वपरीक्षेच्या इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा दोन्ही बॅचेस इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आपण डायरेक्टली ॲप डाउनलोड करून दोघांपैकी जी बॅच तुम्हाला शक्य ती बॅच आपण परचेस करू शकतो. ह्या बॅचेसचे फीचर असे आहे, तुम्हाला कंप्लीट सिलेबस असतो. प्रिलिम आणि प्रिलिमचं स्टडी मटेरियल म्हणजे नोट्स पण अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि पीवायक्यू अनालिसिस सुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. मुख्य मुद्दा आहे की बघा, एमपीएससी प्री 2024चा जो निकाल लागलेला आहे तो निकाल लागलाय. कधी लागलाय तो निकाल? त्याची डेट बघा इथे बघू शकता. 12 मार्च 2025 ला निकाल लागला. त्यामध्ये एकूण किती विद्यार्थी मेन्सला सिलेक्ट झाले? 7652. हा निकाल कसला आहे? हा निकाल आहे बघा, सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 चा निकाल आहे. लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट जर बघितले तर टोटल कॅन्डिडेट 7652 आहे. ही जाहिरात जी आहे ती 414/2023 ची जाहिरात आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं तर परत सुधारित निकाल लावण्यात आलेला. आता सुधारित निकाल का लावण्यात आला ते पण मी तुम्हाला सांगतो. पण जर बघितलं, सुधारित निकाल हा लावण्यात आला होता 29 मार्च 2025 ला. म्हणजे 12 मार्च पासून 29 मार्च तुम्हाला जवळपास 17 दिवसानंतर सुधारित निकाल लावण्यात आला. आता 17 दिवसाच्या कालावधीमध्ये निकाल जो लागला त्यात कॅन्डिडेट टोटल किती झाले? क्वालिफाईड 7970 झाले. म्हणजे हा डिफरन्स जर बघितला तर 318 विद्यार्थ्यांचा निकाल लागून ह्या विद्यार्थ्यांना परत संधी देण्यात आली होती. पण मूळ मुद्दा हाच आहे की सुधारित निकालामध्ये 17 दिवसांचा कालावधी लागला हे सांगण्यासाठी एमपीएससीला पण आंदोलन करावं लागली. आणि हे निकाल जेव्हा लागला त्यानंतर 318 मुलांची मागणी अशी होती की तुम्ही आम्हाला आता 17 दिवसांनी पात्र केल्यानंतर एक्झाम लगेच 1 महिन्यावर आहे, आम्हाला तयारी करायला वेळ कुठे आहे? मग आता हे नेमके मुद्दे काय आहेत? तर बघा, हे मुद्दे त्यासाठी त्यावेळी तुम्ही पेपरला बघितलं असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासनास नोटीस पाठवण्याचा आदेश, म्हणजे कोर्टामध्ये केस गेली होती त्याच्या अगेन्स्ट. केसचे महत्वाचे मुद्दे काय होते? तर ईडब्ल्यूएस मधून मूळ अर्ज कमी करा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस नसताना सुद्धा ईडब्ल्यूएस मधून अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज कमी करा. का कमी करा? पुढे मी तुम्हाला सांगतो. दुहेरी लाभ म्हणजे अशी विद्यार्थी जे ओपन मधून एकतर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी ला पात्र होते, दोघांपैकी एकालाच पात्र होते, पण त्या विद्यार्थ्यांनी 2024 ला फॉर्म भरताना ईडब्ल्यूएस मधून भरला आणि नंतर एमपीएससीने त्याला संधी दिली की तुम्ही एससीबीसी, ओबीसी, ओपन किंवा ईडब्ल्यूएस निवडू शकता. पण काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस नसताना सुद्धा ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांना दुहेरी लाभ मिळत होता. तिकडे गेले तर एससीबीसी मिळणार, इकडे ईडब्ल्यूएस पण त्यांनी ठेवलं. मग ही मागणी या कोर्ट केसमध्ये होती. ईडब्ल्यूएस उमेदवारांची अडचण अशी होती की जर एससीबीसीचा उमेदवार ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडलाच नाही फॉर्म भरताना, तर मग ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेटची संख्या मेन्सला येताना कमी होणार. आपल्याला माहिती असेल प्रिलिम मधून मेन्सला जे विद्यार्थी जातात ते उपलब्ध जागेच्या साधारणतः 15 पट जातात, पण इथे फॉर्म भरतानाच ईडब्ल्यूएस मध्ये जेवढ्या जागा असतात त्यामध्ये जर एससीबीसीच्या उमेदवारांनी पण ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला होता, त्या विद्यार्थ्यांनी चेंज केलंच नाही. चेंज न केल्यामुळे प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाणारी संख्या 15 पट होती आणि त्यामध्ये ईडब्ल्यूएस बरोबर ह्या विद्यार्थ्यांची पण संख्या होती. मग यांची अडचण होती की ईडब्ल्यूएस आम्हाला काही विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय की आम्ही मेन्सला आलोच नाहीये. मग ही अडचण लक्षात घेता आता जो सुधारित निकाल लावण्यात आलाय त्यामुळे 318 मुलांना मेन्स मध्ये अलाउड केलेलं आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट ही, आणि म्हणजे ह्या 318 मुलांसाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना अभ्यासाला वेळ पाहिजे होता. आता ही याचिका कोर्टात पडली होती, याच्यावरती पाठीमागचा व्हिडिओ मी घेतलाय, डिटेल मध्ये व्हिडिओ तो एकदा बघून घ्या. आता बघा, आंदोलन मागणी काय होती? आंदोलनाची मागणी बघा, पहिली मुख्य मागणी हीच आहे. आंदोलन एमपीएससी मेन्स 2024 परीक्षा जी 26, 27, 28
एप्रिलला होणार होती ती पुढे ढकलावी ही मागणी मुलांची होती. मग ही का मागणी होती तर पहिला म्हणजे एनसीएलचा गोंधळ. एनसीएलचा गोंधळ काय होता तर जेव्हा मुलांनी फॉर्म भरल्यानंतर बघा ह्या मुलांना एससीबीसी कन्वर्ट कर जे विद्यार्थी ओपन मध्ये होते किंवा ईडब्ल्यूएस मध्ये होते ह्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. तुम्ही काय करू शकता तुमचा चेंज करू शकता. एक तर तुम्ही ओपन मध्ये असाल तर ओपन मध्येच ठेवा, ईडब्ल्यूएस टू ओपन जाऊ शकता किंवा ओपन होता ईडब्ल्यूएस जाऊ शकता. दुसरं तुम्ही एससीबीसी जाऊ शकता. आता ईडब्ल्यूएस हा ऑप्शन दिलाच नव्हता खरं म्हणजे तुम्ही एससीबीसी जाऊ शकता. येतं लक्षात एससीबीसी जाऊ शकता किंवा तुम्ही ओबीसी मध्ये पण शिफ्ट होऊ शकता असा ऑप्शन आयोगाने दिला होता. त्यानंतरही काही विद्यार्थ्यांना अचानक एससीबीसी मध्ये जायचं म्हणजे काय तुम्हाला एससीबीसी सर्टिफिकेट पण लागतं आणि एससीबीसीचं एनसीएल पण लागतं. पण त्यावेळेस एनसीएल इतक्या कमी कालावधीमध्ये अवेलेबल नसल्या कारणाने मुलांचा गोंधळ झाला आणि परत एमपीएससी शुद्धीपत्रक दिलं की तुम्ही एससीबीसी मध्ये जा, तुम्हाला आम्ही एनसीएल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मागू. मग हा गोंधळामुळे मुलांनी कमी कालावधीमध्ये काही मुलांनी फॉर्म भरलाच नाही म्हणजे कन्वर्ट केलाच नाही, ईडब्ल्यूएस म्हणून कन्वर्ट झालेच नाही येते. बरोबर आहे, ईडब्ल्यूएस इतरत्र कन्वर्ट झालेच नाही. मग तो एक पहिला गोंधळ. दुसरा एससीबीसी ईडब्ल्यूएसचा गोंधळ म्हणजे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एनसीएल नसल्यामुळे हे विद्यार्थी एससीबीसी मध्ये शिफ्ट झालेच नाही. तिसरा सुधारित निकाल लावला. पहिला निकाल लागला होता 12 मार्चला, चेंज करून लागला 29 मार्चला. 17 दिवसांच्या कालावधीमध्ये 318 उमेदवारांना नव्याने पात्र करण्यात आलं होतं आणि अभ्यासासाठी यांच्याकडे वेळ मात्र पुरेसा नाही कारण 29 मार्च नंतर डायरेक्ट एका महिन्याने मेन्स होणार होती. आणि तुम्हाला माहिती आहे ही मेन्स शेवटची मेन्स आहे की जी मेन्स विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने देता येणार आहे. 2025 मध्ये नवीन जाहिरात असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्हची असणार आहे म्हणून मुलांची मागणी होती. ही शेवटचा टप्पा आहे आमचाही कदाचित अभ्यासाचा एमपीएससीचाही एक्झाम पॅटर्नचा शेवटचा टप्पा आहे. वय वाढीमुळे आम्ही एक्झाम देऊ शकणार नाही किंवा पॅटर्न बदलण्यामुळे आम्ही एक्झाम देऊ शकणार नाही तर आम्हाला तुम्ही संधी द्यावी अशी मुलांची ही पहिली मागणी. दुसरी मागणी कंबाईनची मुलं यांच्याबरोबर ते बघा कंबाईन मध्ये पीएसआयच्या जागा ज्या होत्या त्या जागांमध्ये वाढ करावी अशी मागणी आहे कारण सरकारकडनं मागणीपत्र एमपीएससीला गेलं होतं. एमपीएससीने एक्झाम डिले केली कारण मध्यंतरी इलेक्शन लागली होती आणि मग एमपीएससीकडे मागणीपत्र गेलं तर तुम्ही जागा वाढून द्यायला पाहिजे होत्या. तुम्ही त्या जागा परत सरकारकडे पाठवून त्यात परत का ह्या जागा दिल्या नाही म्हणजे असाही प्रश्न मुलांचा होता. सो एमपीएससी मध्ये कंबाईन मध्ये पीएसआयच्या जागा वाढाव्यात यासाठी सुद्धा मुलांची मागणी होती. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. मग त्याच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर माननीय शरद पवार यांना सुद्धा आपलं विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं. त्यांनी त्यामध्ये पण सांगितलं होतं की म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की एमपीएससीला याबाबत विचारणा केली, माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि तुमची शिष्टमंडळ विद्यार्थ्यांचं एमपीएससीला भेट देणार आहे, मीटिंग करणार आहे. ती मीटिंग मला वाटतं झालेली आहे. त्यानंतर एमपीएससीने काय सांगितलंय बघा ही पण मागणी मुलांची होती पीएसआयच्या पदांच्या जागा वाढवा म्हणून जी की जागा 216 जागांसाठी जाहिरात काढली होती पण त्यामध्ये जागा वाढायला पाहिजे होत्या. राज्य सरकारने 225 जागा कमी केल्या अशी मुलांची मागणी होती. त्या जागा वाढवाव्यात अशी पण मागणी होती. मग त्यानंतर एमपीएससीने आता परिपत्रक काढलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षेची डेट त्यांनी चेंज केली आहे 27-29 मे अशी डेट सुधारित आलेली आहे. पण अजूनही कंबाईनच्या पीएसआयच्या मुलांच्या जागा वाढण्याबाबत अजून एमपीएससीने असं काही परिपत्रक दिलेलं नाहीये. आता हे नवीन आलेलं परिपत्रक बघा 17 एप्रिल 2025चं परिपत्रक आहे. त्यामुळे त्यांनी एकच मुद्दा टाकलाय राज्यसेवा मुख्य परीक्षा क्रमांक 13/2025 परीक्षेच्या आयोजनाबाबत ही परीक्षा पुढे जाणार. त्याची कारणं पण त्यांनी याच्यात दिलेली आहे. पात्र ठरल्या ईडब्ल्यूएस अथवा ओपन मधून एससीबीसी अथवा ओबीसी विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने आता हा पण एक टेक्निकल इश्यू होता की फॉर्म मध्ये बदल करायचा होता पण तो बदल दिसतच नव्हता. टेक्निकल इश्यू झाल्यामुळे त्यांनी सांगितलंय या संदर्भात उमेदवाराकडून निवेदने प्राप्त झाली आणि त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. एनसीएल येस नो केलेच नाही, मूळ दावा कायम राहिला. मी तुम्हाला हा मुद्दा ऑलरेडी सांगितला आहे की एनसीएल मध्ये त्यांनी येस ऑर नो केलंच नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएस मुलं ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे जे एससीबीसीचे मुलं होते ज्यांना एससीबीसी कन्वर्ट करायचं होतं शिफ्ट व्हायचं होतं पण ईडब्ल्यूएस म्हणून तिकडे जाताना एनसीएल येस नो केलंच नाही त्यामध्ये ईडब्ल्यूएस मध्येच राहिले. मूळ त्यांचा अर्ज तसंच राहिला. त्यामुळे येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांवरती हा अन्याय झाला. एस आर नोचा ऑप्शन त्यांना मिळाला नव्हता. दुसरा मुद्दा होता मग हे सगळं केल्यानंतर एमपीएससीने जो नवीन सुधारित निकाल लावला हे सगळ्या गोष्टी गृहीत धरून सगळ्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तर एमपीएससी नवीन निकाल लावला आणि 318 उमेदवारांना इथे संधी मिळाली आहे. मग त्या उमेदवारांची मागणी होती की आम्हाला आता वेळ कमी आहे आम्हाला वाढवून द्या, एक्झामची डेट पुढे ढकला.
मग आता यामध्ये एमपीएससीने काय केलं, मग जी पहिली एक्झाम होणार होती 26, 27, 28 एप्रिल दरम्यान, ही आता चेंज झाली आहे आणि आता तुमची एक्झाम होणार आहे 27, 28 आणि 29 मे. जवळपास 1 महिना वाढवण्यात आलेला आहे. सो ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही नवीन नोटीस दिलेली आहे. बाकीचे ऍज इट इज नियमावली आहे. सो सुधारित जर आपण बघितलं, सुधारित परीक्षांचं वेळापत्रक कसं असेल एमपीएससी कडून आलेलं, तर ते असं असेल बघा. यांची ऍज इट इज आहे. वनसेवा मुख्य परीक्षा कधी असेल, 10 ते 15 मेच्या दरम्यान आहे. 10 ते 15 मेच्या दरम्यान यांची असणार आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जर आपण बघितली तर ती असणार आहे मुख्य परीक्षा 18 मे 2025, कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे 2025 आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 27, 28, 29 मे 2025 ला नियोजित आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, खूप सगळी मेहनत तुम्ही विद्यार्थ्यांनी पण घेतली, संघटनांनी घेतलेली आहे. खूप जास्त मेहनत केल्यामुळे हे फळ आलेलं आहे, किंवा भविष्यात असं होऊ नये यासाठी सुद्धा एमपीएससीने आणि सरकारने येथे लक्ष द्यावा अशी पण मागणी विद्यार्थ्यांकडनं येते, संघटनेकडे येते. हीच मागणी एमपीएससी कडे पण आहे आणि सरकारकडे पण आहे. सो भविष्यात विद्यार्थ्यांवरती अशी काय म्हणूया अशी कृती करण्यासाठी त्यांना परत पुढे पुढे येऊ नये, असं होऊ नये यासाठी सरकारने एमपीएससी नक्की काळजी घ्यावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या वतीने मी मागणी करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. तुमची मेन्सच्या डेट ह्या फायनल झालेल्या आहे, यामध्ये काही बदल होणार नाही. आणि मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या बरोबर असतेच. इग्नाइट अकॅडमीने विद्यार्थ्यांसाठी भरपूर सारे कोर्सेस पण फार कमी फी मध्ये दिलेली आहे. आपल्याला आवश्यकता असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही अडचण असता आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या आणि सरकारच्या या भविष्यातल्या धोरणाविषयी खरंच चिंता वाटते, पण एमपीएससी आणि सरकार निश्चित याच्यातनं काहीतरी बोध घेईल आणि भविष्यात विद्यार्थ्यांप्रती नक्कीच ह्या जागांसंदर्भात जाहिरात देण्यासंदर्भात काळजी घेईल. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.